नमस्कार मित्रांनो, आजच्या मराठी बातम्या. विजेचे नवीन कनेक्शन आता 3 ते 7 दिवसात मिळेल. आपले सरकारवर आता पोलीस सुविधा या पोर्टलवर पोलिसांच्या 17 सुविधा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 27 जानेवारीला बँक कर्मचाऱ्यांचा संप. देशातील केंद्रीय विद्यापीठे. ही बातमी विद्यार्थी मित्रांसाठी खूप महत्त्वाची आहे. देशातील केंद्रीय विद्यापीठे राज्य, खाजगी आणि अभिमत विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (UG) परीक्षेचे अर्ज भरण्यास 3 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. 30 जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील. महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सी-बॉक्स पोर्टलवर नोंदणीचे आस्थापनांना आवाहन केले आहे. MPED आणि MED CETची नोंदणी 5 जानेवारीपासून सुरू झाली आहे. 20 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीला स्थगिती. हरित लवादाचा महत्त्वपूर्ण निर्णय. CETची परीक्षा नोंदणीला अपार ID गरजेचा. दिव्यांगांना अर्ज करताना 2 वेळा तपशील द्यावा लागणार. 2026-27 पासून MST CET प्रवेश परीक्षा वर्षातून 2दा होणार आहे. महाराष्ट्र एसटीच्या ताफ्यात डिसेंबर 2026 पर्यंत 8,000 नवीन बस येतील. रेल्वेच्या तिकीट बुकिंग नियमांमध्ये बदल. विना आधार लिंक सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत तिकीट बुक करता येणार नाही. या होत्या मित्रांनो आजच्या मराठी बातम्या. तुम्ही ऐकल्या त्याबद्दल धन्यवाद. 2 जणांना नक्की पाठवा. थँक्यू.